आहेत. एक ममलेश्वर, आपलं जे ज्योतिर्लिंगामध्ये ममलेश्वर मेन आहे आणि वरती ओंकारेश्वर आहे. पण ओंकारेश्वर गेलं तरी चालेल, नाही गेलं तरी चालेल, पण ममलेश्वर दर्शन आवश्यक आहे. म्हणून आपण तिकडे प्रस्थान करत आहोत. सर्वांना दर्शन घ्यायचंय आणि वेळोवेळी आपण लगेच परत यायचंय प्रोग्रामला. आपल्याला नाही, वेळ मिळणार नाही तेवढा आपल्याला. पण ज्यांना जायचंय ते जाऊ शकतात. बाकी आम्हाला इकडे 10 वाजता येणं आवश्यक आहे. अच्छा, ठीक आहे. आम्ही चाललो आहोत ममलेश्वर मंदिर मध्ये आता. आणि आता आम्ही रिक्षामध्ये बसलो आहोत. खूप आवाज आहे. हा हे ममलेश्वर मंदिर आणि आता आम्ही ममलेश्वर मंदिर मध्ये आलो. सो गाईज आम्ही आता ममलेश्वर मंदिरामध्ये आहोत आणि 12 ज्योतिर्लिंगामधनं हे एक ज्योतिर्लिंग आहे. हाय, ममलेश्वर ज्योतिर्लिंगाकडे आम्ही चाललो आहोत. नमस्कार करा सगळ्यांचे. हॅलो, आम्ही ममलेश्वर मंदिरमध्ये लाईनमध्ये उभे आहोत आणि आज आमची बड्डे गर्ल आहे आणि शी इज सो लकी की आज ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला आले, नर्मदेच्या दर्शनाला आले. आजच्या दिवशी ओम नमः शिवाय. बम्बा बोले. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, डोळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लागले तुला माळा, डोळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लागले तुला माळा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. पार्वती ओ विष्णुदेव पार्वती, जगन्नाथे पार्वती, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. भोलेनाथ बाई, भोलेनाथ तुझ्या बाई, तुझ्या गळ्यामध्ये सर्पाच्या माळा. शरण आलो तुला दर्शन दे रे मला, शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला. शंकर बोले पार्वती मला, शंकरा शरण आलो. ओम नमः शिवाय. आणि मी खूप स्पेशल गिफ्ट आणलेलं आहे जिजीसाठी. म्हणजेच ममलेश्वर मंदिर मधलं जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगवरती हे होतं आणि ते ब्राह्मणांनी मला हे फूल दिलेलं आहे आणि ते मी माझ्या मावशीला देते. आणि हे सुजीजीला मी गिफ्ट देते. ओ थँक्यू. नाही ठीक आहे ठीक आहे. हे शिवलिंगवरती होतं आणि ते मी ब्राह्मणाकडनं मागून घेतलेलं आहे तुझ्यासाठी. ओ थँक्यू. सो गाईज आमचं आता ममलेश्वर मंदिर झालेलं आहे.
दर्शन घेऊन. आणि आता आम्ही निघालो आहोत ओंकारेश्वरला. सो आता आम्ही जातो आहोत ओंकारेश्वरला. आणि हे आहे मंगळेश्वर मंदिर, खूप सुंदर आहे. 12 ज्योतिर्लिंगमधनं एक ज्योतिर्लिंग आहे. आणि आमचं फर्स्ट दर्शन झालेलं आहे. सो आम्ही नेक्स्ट दर्शनाकडे वळतो आहोत. सो आता आम्ही ओंकारेश्वर मंदिरला चाललो आहोत. आणि ओंकारेश्वर मंदिरला जाताना एक ब्रिज लागतो नर्मदा नदीचा ब्रिज, तुम्हाला मी दाखवते. ही गौशाला आहे, नर्मदा नदी आहे आणि ही गौशाला आहे. हॅलो गाईज, सो आता आम्ही निघालो आहोत ओंकारेश्वरवरनं. आणि आता आम्ही चाललोय प्रयागराजला फायनली. कंट्रोल आनंद घेणार आहोत संगमावर येस आणि तीर्थस्नान करणार आहोत. येस चाललो आहोत. तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर कुंभमेळ्याला. आता आम्ही पोचलो आहोत भोपाळला. आणि इकडे एक ढमरू हॉटेल आहे, तिकडे आता आम्ही जेवायला बसलो आहोत. खूप भूक लागली आहे, स्वरा झोपेत आहे. आणि बघू शकतात आमचं हॉटेल असं आहे. गजब बेइज्जती है. हा ना. सो खूप छान असं हॉटेल आम्हाला मिळालं आहे. आणि आमचा बाबू झोपला आहे इकडे, हा बघा. सुई जाओ. आणि आम्हाला खूप थंडी लागते, खूप म्हणजे खूप थंडी आहे इकडे. सो आता आपण भेटू उद्या संध्याकाळी 4 वाजता. आम्ही पोचणार आहोत प्रयागराज. आणि प्रयागराजमध्ये मी तुम्हाला दाखवेल कसं आम्ही ट्रॅव्हल करतो आहोत. खूप थंडी आहे, मजा पण येते. स्टे टाइम. बाय. The next day. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. आणि आज आमचा 3रा दिवस आहे. आणि आता सकाळ झालेली आहे, 8 वाजल्या आहोत. आणि आत्ता प्रयागराज इकडनं 200 किलोमीटर आहे अजून. आणि आम्ही काल दुपारपासून ट्रॅव्हल करतो आहे. सो येस, आमची रात्र बसमध्येच पुन्हा घालवली आहे. अजून स्टील 200 किलोमीटर प्रयागराज दाखवत आहे इकडनं. आणि आम्ही सकाळचा नाश्ता करायला उठलो आहोत आत्ता. सो बघूया आत्ता सकाळपासूनची प्रयागराजपर्यंतची जर्नी. ओके, स्टे गाईज, बाय बाय. आता आम्ही प्रयागराजला जाताना एक खूप मोठी ट्रॅफिक लागलेली आहे. आणि ती ट्रॅफिक समथिंग 1 तास लागणार आहे त्या ट्रॅफिक हे करायला. आणि सगळे माणसं खाली उतरलेले आहेत, तुम्ही बघू शकता. 1 मिनिट पप्पा. बघू शकता तुम्ही केवढी मोठी ट्रॅफिक लागलेली आहे. आणि ही ट्रॅफिक संपायला ऑलमोस्ट 1 तास तरी सांगितलेला आहे. आणि सगळे इकडेच अटकले आहेत. सो पुढची जर्नी अजून खूप बाकी आहे, 200 किलोमीटर अजून बाकी आहेत. कदाचित आम्हाला पोचता पोचता 2 तास रात्र होणार आहे. सो आता बघू कसे होते आपली जर्नी. 1 hour later. आम्ही स्टील ट्रॅफिकमध्ये अटकलो आहोत. तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन आहे. आणि माझ्या फॅमिलीला काही फरकच नाही पडत आहे त्या गोष्टीचा. तुम्हाला दाखवते. ते मस्त एन्जॉय करतात आहे, त्यांना काही लेणं देणं नाही आहे. अजून आम्हाला खूप वेळ आहे पोचायला. बट त्या लोकांना फक्त मजा करायची आहे. कधी पण पोचू दे, त्यांना काहीच फरक नाही पडत आहे. तुम्ही बघू शकता. 1 मिनिट. सी या लोकांना
लोक कुठे पण चालू होतात. जलवा है हमारा. ट्रॅफिक बघा तेवढी मोठी लागली आणि ह्या लोकांना A few moments later. अजून 180 किलोमीटर्स आहेत आणि आम्ही इकडेच अटकलो आहोत. फुल ट्रॅफिक जॅम आहे, काहीच ऑप्शन नाही आहे पुढे जायला. बट स्टील ट्राय करतो आहे, तुम्हाला दाखवते. ट्रॅफिक जॅम झालेली आहे पुढे, सगळेच गाड्या असे अटकल्या आहेत, सगळे लोक खाली उतरले आहेत. काहीच ऑप्शन नाही आहे आता अजून पुढे जायला. आता किती वेळ लागेल मला माहिती नाही, कदाचित रात्र पण होईल पोचायला. सो आता आम्ही प्रयागराजला किती 80 किलोमीटर अजून आहे आणि इकडनं आता ट्रॅफिक चालू झालेली आहे. तरी आमचा जोश बघा. आता काय बोलायचंय तुम्हाला, बोला. काय बोलायचंय? इकडनं प्रयागराज जवळपास 75 किलोमीटर लांब आहे आणि आम्हाला माहित नाही आम्ही 4 तासात पोहोचू, मध्यरात्री पोहोचू का उद्या सकाळी पोहोचू का उद्या दुपारी पोहोचू, पण आम्ही पोहोचणार नक्की. आणि आम्ही संगममध्ये नक्की डुबकी येणार आणि आमचं यात्रा सफल होणार. छत्रपती शिवाजी महाराज ट्रॅफिक बघा. ही बघा ट्रॅफिक म्हणजे पुढे जातच नाहीये आणि काहीच ऑप्शन नाही आहे आमच्याकडे थांबण्याशिवाय. स्टील अजून 75 किलोमीटर्स आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे.